लाईनमध्ये उपवा. हां, नमस्कार, मी कविता. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण चाललो आहे उपवनला. मी ठाणा वेस्टला बस स्टॉपच्या इथे थांबलो आहे आणि गर्दी तुम्ही बघाल तर भरपूर गर्दी आहे. मला दाखवते, प्रचंड गर्दी आहे आणि आम्ही इथे लाईनमध्ये उभा आहे आणि ह्या आपण इथे वेटिंग करत आहे. थोडंसं लुक चेंज केलं आहे आम्ही आणि छान फिरायला जातो आहे. आजचा ब्लॉग उपवनचा आहे, तर कंटिन्यू बघायला विसरू नका. ठाण्यावरून सारखी बस चालूच असतात. 10 नंबरची बस आम्ही पकडली आहे. सकाळी मॉर्निंग ते संध्याकाळपर्यंत बस चालूच असतात. 15-20 मिनिटांनी बस कंटिन्यू चालू असतात. तर आम्ही पकडली 5:15ची, म्हणजे 5:15ची. 5:30ची सुद्धा आहे, 15-20 मिनिटांनी आहे. आणि रात्रीची 11 वाजेपर्यंत, 11-11:30 वाजेपर्यंत तुमच्याकडे बस अवेलेबल आहे. तर तुम्ही उपवनला छान फिरू शकता, एन्जॉय करू शकता आणि छान वेळ. फायनली आम्ही पोहोचलो आहे उपवन घाटला. कसं वाटतं तुम्हाला इथलं बघून? थोडंसं फ्रेश वाटतंय ना. आता आपण आतमध्ये जाऊया आणि मूर्ती बघूया. मूर्ती खूप मोठी, 51 फुटी अशी मूर्ती आहे विठ्ठलाची, ते आपण बघणार आहोत. तर यांना मी दाखवते छान. तर आमची बस तिथे आहे ना, बस स्टॉप आहे तिथे थांबलेली. तिथून आम्ही असं क्रॉस केलं आणि हे आहे मोठं गेट. आपण आतमध्ये जातोय. हे छोटं गेट आहे, हे मोठं गेट आहे. त्या साईडनी सुद्धा गेट आहे. इथे शो सुद्धा चालू झाला आहे. बघ, यांना हे बघायचं होतं, बघितलं ना. मस्त आहे बघ, छान आहे, खूप छान आहे. आणखी नाईटला ना खूप सुंदर वाटतं, असं मस्त वाटतं. आता हळूहळू जसं हे होईल ना तसं. हां, आणि संध्याकाळचं खूप छान दिसते असं बघ. पूर्ण मूर्ती बघ किती सुंदर दिसत आहे ना. किती जण आलो आपण? 6 जण ना. 8 आहे. 8 जण आहे. पडली प्रत्येकाची 64. सगळ्यांची हाफ घेतली त्यांनी. मुलांची पण हाफ घेतली. हां, रेन डान्स चालू झालेला आहे. प्रत्येक 1-1 तासानंतर हा चालूच असतो. कुठला? विठ्ठल 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 पहिलेच म्हटलं होतं जास्त पैसे घेऊन दे फोन. कुठे जास्त फोन करायचा कुठे. संध्याकाळचे 7 वाजले होते आणि छान रेन परफॉर्मन्स चालू होतं कार्यक्रम. आणि तिथे बसलेलं छान वरती आणि सगळं बघत होतं आजूबाजूला. इतकं छान मस्त क्लायमेट होतं छान. त्यांना वेगळं भाग दाखवायचा होता म्हणून आम्ही इथे आलो. आणि विठ्ठलाची मूर्ती बघून प्रथम प्रकट झाली आणि तो रेन डान्स बघून सुद्धा. आणि छान आम्ही फोटो वगैरे काढले, एन्जॉय केला, भरपूर काही मस्त मजा केली. आणि छान त्यांना एक वेगळं फील करून इथं आल्यानंतर आणि छान दर्शन सुद्धा झालं. एकादशीच्या गेल्या ह्या. आता आम्ही चाललो आहे चायनीज खायला. इथे चायनीजचं नवीनही झालं आहे, तर बघूया इथे टेस्ट. मुलांनी सांगितलं तर खूप छान. इथे काय कशी चायनीजची आहे, 20 ते 25 असे डिश आहे, तर आपण ते टेस्ट करतो आहे. अगदी उपवन, हे उपवनचा तलाव
आणि याच्या क्रॉस केलं की हे चायनीज. तो गाडी उभीच असते. तो आहे पाणीपुरी आणि गोला सुद्धा. इथे आहे गोला आणि इथे आहे पाणीपुरी. इथे आहे बनाने देते ब्रेड. पूरा खाली रहेगा, बैठने के लिए। काला खट्टा आहे मला. मी घेतला आहे का. अंशू 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 कावर में जो है झाड़ का बीज बनाते हैं, मतलब ये पेट के लिए बहुत पानी होता है। काय सब्जी आहे ना. उपवास में खाओ तो चाट. अशा प्रकारे आम्ही ठाणा स्टेशनला आलो आहे परत उपवनवरून. कसं वाटलं तुम्हाला उपवन. एकदम छान वाटलंय. नवीन ठिकाण दाखवलं. नवीन ठिकाण दाखवलंय त्यांना. पहिल्यांदा पाहिलंय. ती इकडे. कसं वाटलं तुला. खूप छान वाटलं. कसं वाटलं. ठीक आहे असं ठीक आहे सर. हे वेगळं ठिकाण बघायला मिळलं आणि मूर्ती कशी विठ्ठलाची आणि मेन म्हणजे एकादशी दिवशी छान दर्शनही झालं. एखाद्याच आहे तिची उपवास आहे आणि उपवास दिवशी म्हणजे आमच्या मनात म्हणजे हे नव्हतं की आज उपवास आहे एखाद्याच आहे म्हणून आपण जावं म्हणजे असं. पण आम्हाला एक हे झालं म्हणजे एक उपवास दिवशी एखाद्या दिवशी तिला दर्शन भेटलं. विठ्ठलाचं दर्शन मिळालं. तर एक ठिकाण आम्ही छान फिरतोय बघतोय. तर आमच्यासोबत कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ. आणि व्हिडिओ कसे वाटतं ना की कमेंटमध्ये सांगा बरं का. चलो बाय. हां ठाणा स्टेशन तर तुम्हाला पण पाठवून जाईल. सगळं माहिती होऊन जाईल. माहिती झालं आता कुठं जायचं काय ते सगळं माहिती होईल. असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा. लाईक शेअर अँड कमेंट अँड सबस्क्राईब. आणि कंटिन्यू व्हिडिओ बघत चला. म्हणजे असेच वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी शेअर करेल. युअर वॉचिंग व्हिडिओ कंटिन्यू. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाही. सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत चला. आणि चलो बाय. व्हिडिओला आपण इथून एंडिंग करूया. अनाऊन्स झालेली आहे. चला बाय. गुड नाईट.